विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलीत पाहूया. सरकारच्या सगळ्या घोषणा पोकळ होत चाललेल्या आहेत, पोकळ ठरत चाललेल्या आहेत. आमचा या राज्य सरकारवर कुठला आता विश्वास नाहीये. काल भारतीय जनता पक्षाचे सदस्य येऊन आविर्भावानं कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा देत होते. आज मात्र त्यांनी चुप्पी साधली. त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती बेगडं प्रेम हे आता उघड झालेलं आहे. कर्जमाफीची सरकारने घोषणा केल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वस्थ बसणार नाही. बँकांचं जर काही कर्ज माफ होणार असेल अशी जर काही तुमची हे असेल, शेतकऱ्यांच्या सातबारावरती तर बँकांचा बोजा आहेच, पण मग द्यायचं नसेल तर मग कसं त्याच्याबद्दलचं नाश्ता इनाम अंगण वाकडे ही जसं काय आहे तशात पैशाची भूमिका आहे. पण मी त्यांना आज विचारलं की जर काय तुम्हाला बँकांचं कर्ज माफ करायचं नाही तर मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना मग पेटीएममध्ये तुम्ही भरणार का? मग ज्याच्यातनं त्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे का?